आज आपण नाचणीचे आंबील बनवणार आहोत। कॅल्शियम, फायबर, खनिजाने भरपूर प्रमाणात युक्त असणारी अशी ही नाचणीची आंबील शरीर थंड ठेवण्यासाठी फार उपयोगाची आहे। या आंबीलीत आपण काय करणार आहे, ताक, जिरेपूड आणि मिठाचा वापर करणार आहे। तर त्यासाठी मी ही नाचणी स्वच्छ करून ठेवलेली आहे एकदम आणून। ती कशी स्वच्छ करायची त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे मागे एकदा, तो तुम्ही पाहू शकता। ह्यात माती भरपूर असते, तर स्वच्छ करणे गरजेचं असते बरं का, त्याशिवाय आपण आंबील खाऊ शकत नाही। आता ही आंबलीचे म्हणजे हे नाचणीचे मी काय केलं, एक वाटीवर नाचणी 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून ही भिजत टाकलेली आहे रात्री भिजत टाकायची आणि मग सकाळी आपण याची आंबील बनवणार आहोत। हे बघू शकता तुम्ही, असं 3-4 पाणी बदलून घ्यायचं, कारण नाचणीचे दाणे हे एकदम बारीक असल्यामुळे त्यातली माती बाजूला होत नाही। मग ती कशी काढायची ते तुम्हाला मी एक त्याच्यावर व्हिडिओ बनवून टाकलेला आहे, नाचणी स्वच्छ करणे असं। स्वच्छ कशी करायची ते तुम्ही पाहू शकता। आता एका चाळणीत मी हे पाणी सगळं नितळून काढतोय आणि नाचणी आपण बाजूला करूया। पाणी फेकायचं नाही, हेच पाणी आपण सगळ्या रेसिपीसाठी वापरणार आहोत। आता झाकून ठेवूया आपण आणि उद्या सकाळी आपण याचा वापर करणार आहे। तर ही नाचणीची आंबील अतिशय पौष्टिक, अतिशय स्वादिष्ट आणि शरीर पोट थंड ठेवण्याचं काम आणि पाचनास अतिशय उत्तम। लहान मुलं जरी, सगळ्यात लहान बाळाला ही नाचणीचं आपण पेय करून घालत असतो, छोट्या बाळासाठी 4 महिन्याच्या 5 महिन्याच्या। आता एका ग्राइंडरमध्ये मी ही नाचणी काढतोय आणि आता आपण बारीक ह्याला पिसून घेऊया। ही एक पद्धत आहे बरं का। ही नाचणीची तुम्ही दळून पण पीठ करू शकता, पण ते पीठ केले की नाही ते गिरण काळी व्हायची शक्यता असते। म्हणताना मी लागेल तशी नाचणी घरात ग्राइंडरवर दळतो किंवा मिक्सरला। आता मी ही पद्धत काढली की भिजत टाकून दळायची। आता ह्याची पद्धत कशी असते, तर 4 चमचे नाचणीचं पीठ घेतलं तर तुम्ही त्याला 1 लिटरभर पाणी तुम्हाला चालते आंबलीसाठीचं प्रमाण। 4 चमचे नाचणीचं पीठ आणि 1 लिटर पाणी। 1 लिटर पाण्यात उकळत ठेवायचं आणि आता आपण ही पेस्ट करून घेतलेली आहे, हे साधारण 1 हा चमचा भरून ह्यात गरम पाणी मी काढून घेतलं, त्यात ते मिक्स करून असं व्यवस्थित त्यात घालायचं आणि हे ढवळायचं, म्हणजे त्याचे गाठी होत नाहीत। गाठी झाले नाहीत का नाही काय फक्कड नाचणीची आंबील बनत्या, नादभरी काम आहे। कुठलंही पेय एवढं उत्कृष्ट असू शकत नाही। ताकासोबत, जिऱ्याच्या पूडसोबत आणि सेंधा मीठ थोडंसं घालायचं, वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची। आता हे चांगलं शिजू द्यायचं बरं। 2-3 मिनटं दणादणा ही जी उकळ्या काढून का नाही बारीक गॅसवर 2-3 मिनटं शिजू दे। हे शिजलं की आपण काय करूया, ह्याच्यावरचं जे साल असते ते आपण काढलेलं नाही आहे ना, कारण दळलेलं नाही आहे। मग आता हे आपण गाळून घेऊया। ह्याचा गाळ काय जास्त उरत नाही आणि हा उरलेला गाळ पण तुम्ही फेकून द्यायचा नाही, ते कशात पण उपयोग होऊ शकते। आज मी राधीचे मुद्दे पण करणार आहे, त्यात मी हा गाळ हे वरचं हे चाळणीतलं वापरणार आहे। फक्त ते सरबरीत आहे एवढंच ते आहे, ते बाकीच काय त्यात हे नाही आहे की बाबा हे नाही खाल्लं तर चालत नाही असं। हे खायला तेवढंच चवीचं आहे, फक्त कसं आंबील पिताना ते मध्ये येऊ नये। हां, आता हे बघा, हे आपलं हे मिश्रण एवढं तयार झालेलं आहे। आता त्याच भांड्यात मी काय करतो, थोडंसं तेल आहे बघा, अर्धा चमचा, फक्त अर्धा टेबलस्पून तेलच घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही, आंबीला तेल चालत नाही। आणि 1 चमचा मोहरी चांगली तडतडून घ्यायची आणि आता ही आपली शिजून तयार झालेली आंबील ह्या मोहरीच्या तडक्यात ती ओतून द्यायची। आता ह्याला एक उकळी काढायची, आपली आंबील तयार आहे। आता हिला थंड करून घ्यायची, थंड असं वाऱ्याला ठेवायची, 2-3 तासात ती थंड होत्या आणि मग ती तुम्ही ताकासोबत थोडी जिरेपूड आणि थोडंसं त्यात तुम्ही काय टाकू शकता, कोथिंबीर आणि सेंधा नमक। असली टेस्ट ही जी आंबलीची त्या अप्रतिम, करून बघा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता एका बाउलमध्ये आपण हे ट्रान्सफर करूया। लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करताना हात हलका ठेवू नका, करत चला। लाईक करा, शेअर करा, वरचेवर करत चला। हे बघा, आता ह्या आंबलीवर आता आपण काय करूया, ताक घेऊया। आता हे मी बारीकने लसूण आणि जिरे भरपूर प्रमाणात घालायचे। लसूण चांगले आहे 20 काळे आहेत आणि जिरे 2 चमचे आहेत, चांगले कुटून घ्यायचे सेंधा नमक सोबत
आणि हे वरचं कच्चंच टाकायचं, ह्याला शिजवायचं नाही आहे. आता हे ताक आहे बरं का, ताक आपण भरपूर घालायचं याला. अर्धा लिटर ताक मी आता हे आंबलीत घालत आहे. ते नीट दिसून झाले म्हणताना मी फुलपात्रात घेऊन घालतो बघा, तुम्हाला ते कळावं म्हणून. भरपूर ताक प्यायचं उन्हाळ्यात का नाही, लिक्विडवरच राहायचं अन्नापेक्षा, म्हणजे ते पचनाला हलका असतंय. हे बघा, हे ताक भरपूर प्रमाणात ताक घालून आपली ही आंबील तयार झालेली आहे. एकदा नक्की करून पहा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि मनापासून ह्याला लाईक करत चला आणि जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करायला सांगत चला. धन्यवाद. एका मातीच्या भांड्यात मी हे भरून ठेवलेलं आहे. खाण्याच्या अगोदर ज्यावेळेला आपण खाईल त्यावेळेला ह्यातलं काढायचं, म्हणजे आणि जरा ते थंड होते, पौष्टिक होते मातीच्या भांड्यात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. माझे दररोजचे व्हिडिओ पाहत चला. धन्यवाद.